गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर वेलकम आहे माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या ताईंचं दादांचं. तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर इथं माझी तयारी होती, वाटण बनवून ठेवलं होतं आणि पुरण पण मी रात्रीच बनवून ठेवलं होतं, कारण की थोडीफार पूर्वतयारी केली की सकाळी उरकतं. सकाळी उरकायचं कारण म्हणजे कार्यक्रमांना 2 जायचं होतं. 2 कार्यक्रम दिवसभरात अटेंड करायचे होते. म्हणजे एक साखरपुडा होता 12:30चा आणि दुपारून परत बोकडाचा कार्यक्रम होता मावशीचा. तर त्यासाठी जायचं होतं. तर त्याच्यामुळेच मग मी रात्री थोडीफार पूर्वतयारी करून ठेवली. सकाळी आपलं पोळ्याचा स्वयंपाक म्हणलं की टाईम जातो. तर अगोदरच जरा तयारी करून ठेवली म्हणजे पटपट होतं. तर मग इथं मी रात्रीचं वेळवणं जे काढले होते ते गरम करायला ठेवलं. मग इकडं भाज्यांची तयारी करून घेतली आणि जास्त असा स्वयंपाक करायचा नव्हता, पण नैवेद्य आणि थोडंफार सण आहे तर घरात आपला पण स्वयंपाक असावा म्हणून केलं होतं. पण जेवायला तर कोणीच नव्हतं, कारण की सगळी दोन्हीही कार्यक्रमांना जायचे होता आम्ही. तर त्याच्यामुळे मग इथं कांदा वगैरे चिरून घेतलं, बेसन घेतलं आणि कणिक तर अगोदरच सकाळी म्हणजे किचनमध्ये आल्यानंतर बाहेरचं ते आवरलं आणि कणिक मळून ठेवली होती, कारण की भिजल्यानंतर छान पोळ्या नैवेद्य होतात. तर मग त्याच्यामुळे जे जास्त वेळ असते ते अगोदर करून त्याला टाईम लागतो तो ठेवायचं, म्हणजे पटपट होतं. तर मग इथं पटकनी असा भात लावून पण कुकरला लावून घेतला आणि मग म्हणजे मामी म्हणल्या की मी खाली बसून नैवेद्य करते, तोपर्यंत तू बाकीचं सगळं आवर, म्हणजे पटकनी नंतर भाजता येतील, की वरतीच पण भाज, खाली बसून लाटते. तर ठीक आहे म्हणलं. मग इथं पापड वगैरे म्हणजे तळून घेतले आणि भजी पण करून घेतले. तर मग बाकीची कामं ही सगळी झाली होती. बाहेरचं पुसायचं, रांगोळ वगैरे, देवपूजा ही झाली होती. तुमच्याबरोबर शेअर नाही करता आलं, कारण की उरकायचं होतं म्हणून. तर गावात पण गेल्यानंतर कंप्लीट आपल्याला जवळजवळ 2 तास लागतात पूर्ण गावदेव करायला. तर त्याच्यामुळे तिथं पण टाईम जाणार होता आम्हाला. तर आमचं असं होतं की 9:30 वाजेपर्यंत म्हणजे सगळं आवरायचं आणि मग उरकायला तर आपल्याला अर्धा-भर तास तर लागतोच, साडी वगैरे हे ते. मग इथं बघा मामी आमच्या नैवेद्य करतायत आणि मग चला म्हणलं वेळवणीची आमटी पण पटकनी करून घेते. आणि उरकायला काय अर्धा तास लागतो. मग 9:30 वाजता झाल्यानंतर एक अर्ध्या तासात उरकून 10 वाजता आम्ही गावात जाणार होतो. पण आम्हाला टाईम झाला 10:30 वाजल्या जायला. त्याच्यामुळे मग 12:30 नाही 12 वाजता आम्ही परत माघारी आलो. 12 वाजता आल्यानंतर अर्धा 1 तास लागला परत अजून साडी वगैरे चेंज करायला, परत उरकायला 1 तास गेला. मग आम्ही इथून 12:30-1ला हॉलवर तिथं गेलो. जवळच आहे इथं साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी. तर वेळवणीच्या इथं मी भाजी बनवायला लागले, हे रस्सा भाजी. तर म्हणजे मसाल्या म्हणजे ह्याच्यात वाटणमध्ये मी पुदिना, कोथिंबीर, कांदा भाजून, खोबरं भाजून आणि लसूण, आलं असं बनवून मी वाटण ठेवलं होतं. तर आपल्यात पुदिना पण मी लावलेला आहे कुंडीत, छान आहे पुदिना. कधी तर तुम्हाला ते पण दाखवेन मी. आणि ते मग नंतर थोडंफार भाजलेलं असल्यामुळं थोडं 50% परतायचं आणि मग आपला घरचं काळं तिखट मसाला, घरकुल मसाला, कोणता मसाला असेल ते वापरायचा. कढीपत्ता वापरायचा. कढीपत्त्याने वेळवणीची आमटी छान लागते, छान होते. तर कढीपत्ता ही भाजीला वापरायचा. मग वेळवणीची आमटी केल्यानंतर मग इथं नैवेद्य मी पटापट असं भाजून घ्यायला लागले आहे आणि मग मग पटकन असं नैवेद्य वगैरे भाजून घेतले. मग पटपट आवरलं आणि तिथून परत व्हिडिओ बंद केला होता, कारण की मुलांचं चालू होतं आम्हाला हे देते ते पण घरीच राहिले, ते स्कूलला गेले नव्हते. तर इथं सगळं तयारी झालेली आहे. नैवेद्य पण भरलं आणि घरात पण नैवेद्य अगोदर दाखवले. आपल्या शेतात पण देव आहे, म्हणजे एकच देव आहे. मग शेतात देवांना पण नैवेद्य भरले. आपल्या दारापाशी उमरीचं झाड आहे, तिथं पण आम्ही नैवेद्य दाखवतो तुळशीला. असं मी मिस्टरांना पण ताटात नैवेद्य भरून दिले. हे नैवेद्य इथं गावात नैवेद्य भरले आणि छान असं आपल्या झाडाला फुल आलेलं आहे. तेच फुल मी तोडून आणलं होतं. मग त्याच दिवशीची क्लिप, हे दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे. तर गावदेव करून वगैरे आल्यावर नारळ तर भरपूर होते फोडलेले देवांना.
तर चला म्हणलं काय तर करायला पाहिजे तर ह्याचं. तर मग वड्या करायला लागली होती, खोबऱ्याच्या वड्या करणार होती. तर भरपूर असं तूप घ्यायचं आणि त्याच्यावर खोबरं किसलेलं अगोदर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आपण, कारण की किसलेलं खोबरं असं लांब लांब असतं, त्याच्यामुळे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि छान असं तुपात परतायचं. अगोदर छान परतून घ्यायचं. मग ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही काहीही घालू शकताय, सुक्या मेव्यात काही वापरू शकता. मी तर बदाम आणि मनुके टाकले होते. वेलची पावडर टाकायची म्हणजे आवडीनुसार. तुम्ही साखर वापरू शकता, म्हणजे तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही साखर घालायची. आणि ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावर मस्तपैकी असं हाताने जरा थापटून वगैरे घ्यायचं. मी तर पोळत होतं म्हणून उलटाण्यानेच मी हे केलं. आणि पिझ्झा जे असते कटर असते का नाही, त्यांना रेषा पाडून घ्यायच्या, कारण की हे थंड झाल्यानंतर मग जास्त आपल्याला हे करायला येत नाही, त्याच्यामुळे अगोदरच पाडून घ्यायच्या. तर 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं. ह्या पद्धतीने छान अशा वड्या होतात. तर आमच्यात तर सुरुवात केली होती खायला, कारण की खूप आवडले होते. इथं ह्यांनी मी माळवं वगैरे आणलं होतं, तेच भरून ठेवायला लागली होती. तर टेस्ट करून बघितल्या, खूप छान झालेल्या आहेत. तर मुलांना वगैरे सगळ्यांनाच दिला आणि राहिलेल्या भरून ठेवल्या. कसं वाटलं ब्लॉग? बाय.